नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे. याची जागावाढ झालेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा वाढ झालेली आहे, कोणत्या कोणत्या पदांसाठी जागा वाढ झालेली आहे, सर्व काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. बघा, एमपीएससी कडून नुकतंच आत्ताच काही 15 ते 20 मिनिटापूर्वी ही अपडेट जी आहे तर ती आलेली आहे. महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 बघा, जाहिरात दिनांक 6 ऑक्टोबर 2025 ला आलेली ही जाहिरात. बघा, महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची 6 ऑक्टोबर 2025 रोजी जाहिरात आली होती. त्याच्यामध्ये पद होते 938. तेव्हा आपण सांगितलेलं आपण की जागा वाढणार आहेत. आणि याच्या संदर्भात लक्षात घ्या, एमपीएससी ने ऑलरेडी सांगितले की आम्ही कधीही जागा वाढ करू शकतो. तर त्याच्या आता जागा झालेल्या आहेत 1741 एवढ्या जागा, म्हणजे चांगल्या जागा ज्या आहेत तर त्या वाढलेल्या आहेत. आणि याचा परिणाम नक्कीच कट ऑफ होणार आहे. 938 साठी लागणारा कट ऑफ आणि 1741 साठी लागणारा कट ऑफ हा वेगळा असणार आहे. लक्षात घ्या, आता लवकरच निकाल लागणार आहे. म्हणजे येत्या डेट आहे, आज लागून गेला तर होईल, उद्या परत सुट्टी आहे, शुक्रवारी लागला तर होईल, शनिवारी सुट्टी आहे आणि नाहीतर मग सोमवारी. तर एवढ्याच या डेट एमपीसी कडे अवेलेबल आहे. लवकरच निकाल लागेल. ग्रुप बी चा निकाल लागलेला, आता लवकरच याचा पण ग्रुप सी चा निकाल लागेल, कारण की त्यांनी शुद्धीपत्र काढून दिलेलं आहे. आणि या ग्रुप बी सी साठी मेन साठी असाल तर मेन साठी पण आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या आपल्या मेन्सच्या बॅचेसला नक्की एनरोल करू शकतात. बघा, आधी जी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये होते 938 पद. किती? 938 पद. ती आता वाढून जवळपास 803 पद वाढलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो. 803 पद वाढलेले म्हणजे डबलचा आपण म्हणू शकतो. 1741 पद आपल्याला जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. याच्यामध्ये लिपिक संवर्गाची जर पद पाहिली तर 1527 ही लिपिक संवर्गाची पद आहेत मित्रांनो. आणि 214 ही इतर ग्रुप सी ची पद आहेत. ऑलरेडी खूप सारे उमेदवारांना वाटत होतं की आरटीएमवाय 2025 मध्ये परीक्षा याची जाहिरात येणार होती आणि प्रत्येकाला धाकधूक होतीच की ही याच्यामध्ये येते काय, तर याच्यामध्ये येत नाही. म्हणजे ही येणार आहे आपल्याला 2026 मध्ये जे आहे तर ती पाहायला मिळणार आहे. बघा, म्हणजे 87% पद ही फक्त लिपिक टंकलेखक संवर्गाची आहेत आणि उरलेली 13% पद ही आपल्याला 214 पद ही दुसरी पद आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये बघा, दुय्यम निरीक्षक याची 125 पद, कर सहाय्यकची 73 पद, इंडस्ट्री इन्स्पेक्टरची 9 पद, बेलिफ आणि लिपिकची 3 पद आणि तांत्रिक सहाय्यक याची 4 पद. तर एवढी सगळी पद आपल्याला इतर लिपिक संवर्ग सोडून पाहायला मिळतात. लिपिक संवर्गामध्ये देखील सर्वात जास्त हे पोलीस आयुक्त कार्यालय बृहमुंबई क्षेत्र याच्यासाठी 378 एवढी पद आलेली आहेत. त्याच्यानंतर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक मुंबई 316 पद आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 190 पद आहेत. आणि कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि आयुक्तालय बृहमुंबई बाहेरील पद जे आहेत तर ते 105 पद आपल्याला जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. ही मोजकी आकडेवारी घेतलेली. तुम्हाला जर डिटेल मध्ये जाणून घ्यायचं असेल तर एमपीएससीच्या याच्यावर त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे. तर तुम्ही एक एक विभागाचं पत्रक जे आहे तर ते इथं पाहू शकतात. एकूण आता 1741 पद असतील आणि याच्यासाठीच आपला प्रिलिमचा जो रिझल्ट आहे, पूर्व परीक्षा जो आहे तर तो त्याचा रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागण्याआधी आयोग जो आहे तर तो अशा पद्धतीने त्यांचं सगळं काम करतं. म्हणजे येणाऱ्या आपल्याला, म्हणजे कधी कधी असं होतं शुद्धीपत्रक दिलं लगे 1 तासांनी रिझल्ट लावतं, असं पण केलं जातं. आता उद्या रामनवमी, उद्याची एक सुट्टी पडून जाईल. असेल तर शुक्रवारी एक डेट अवेलेबल आहे त्यांच्याकडे, शुक्रवारी रिझल्ट जो आहे तर तो लागू शकतो. शुक्रवारी नाही लागला तर डायरेक्ट पुढच्या वीक मध्ये सोमवारी आपण म्हणू शकतो की पुढच्या हप्त्यातला जो रिझल्ट आहे, पुढच्या हप्त्याचा म्हणजे नेक्स्ट वीक जो पाहायला मिळतो, तर या नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला 100% हा रिझल्ट जो आहे तर तो नक्की पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही देखील तयारी लागून जा. कट ऑफ ऑब्विसली लक्षात घ्या, पद कमी होते, जवळपास एवढी पद वाढलेली आहेत तर 100% कट ऑफ जो आहे तर तो कमी येणार आहे. म्हणजे त्याच्यात काय रॉकेट सायन्सची काही गरज नाही, ते म्हणजे कोणालाही कळणार आहे. आणि लक्षात घ्या, मेन्स मध्ये असं चालत नाही, मेन्स मध्ये तयारी करावीच लागणार आहे. मेन्स मध्ये असे 2 सब्जेक्ट की ज्याच्यावर तुम्ही पास होतात ते म्हणजे खऱ्या अर्थाने मराठी आणि इंग्रजी. या दोघांच्या रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.